काळजी करू नका, आपण वेळेत पोहोचू. हे कसं करतं? आपण बाहेर चाललोय ना. हा, पण 15-20 मिनिटाच्या अंतरावर चाललोय, कुठे बाहेर गावी नाही निघालो. नाही म्हणजे करा तुम्ही असं, म्हणजे तुमची मर्जी. असं नसतं ते. प्रवास 15 मिनिटाचा असू देत, नाही तर 15 तासांचा. जेव्हा आपल्याला कसलं तरी टेन्शन असतं, कोणाची तरी काळजी असते ना, तेव्हा देवाला नमस्कार करून निघालेलं चांगलं असतं. म्हणजे आपला प्रवास शांततेत होतो. आणि ते गोष्टी मागे शास्त्र असतं आकाशा. श्रद्धा हे सुद्धा एक शास्त्रच आहे. इंटरेस्टिंग. असं का विचारलं तुम्ही? मी नमस्कार केलेला आवडला नाही का तुम्हाला? छे, मी म्हटलं ना, तुमची मर्जी. मला फक्त हेवा वाटतो तुमच्यासारख्यांचा, देवावर गाढ विश्वास ठेवणारे, सगळं सोडून त्याच्यावर सगळं सरेंडर करणारी लोक सुखी असतात. नाही म्हणजे आपल्यावर कधी कुठली परिस्थिती असह्य झाली तर सगळं देवावर सोडून शांत बसून राहण्याचा ऑप्शन असतो. ते मला कधीच करता आलं नाही. सगळं देवावर सोपवणं म्हणजे प्रयत्न करणं सोडून देणं असं नाहीये. प्रयत्न पूर्ण करायचे असतात आणि त्यानंतर जे होईल ते एक्सेप्ट करायचं. ह्या गोष्टीसाठी देवावर श्रद्धा असावी लागते. खरे, आता ज्या गोष्टीवर आपला कंट्रोलच नाही त्या गोष्टीवरती विचार करत बसण्यात काय अर्थ? त्यासाठी देवावर विश्वास ठेवावा आणि सोडून द्या. नाही म्हणजे विचार बरोबर आहे, फक्त मला तो करता येत नाही. तो व्यक्ती म्हणून माझा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. आता बघा ना, आईकडे पोहोचेपर्यंत तुम्हाला दागदुख राहिली असते, तर एक नमस्कार करून तुम्हाला जर बरं वाटणार असेल, तुमचा प्रवास शांततेत होणार असेल तर प्लीज करा तो. काय झालं ना? मग तुमच्या चेहऱ्यावर एवढी काळजी का दिसते? हे म्हणजे मला फक्त आईच्या तब्येतीचीच काळजी नाहीये. माहित नाही, गेले बरेच दिवस मला असं वाटतंय की आई बाबा दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवतात. कसला तरी ताण आहे त्यांच्यावर. कसलं असेल? नाही नाही माहित नाही मला. ठीक आहे, आपण जातोच बघू. बाबा बरं, अरे जाऊ दे. एकदम सरप्राईज विजिट. हां, आई बनी कसा आहे? आयुष्यमान भव. बनी बरा आहे. ताप उतरला त्याचा. कळवलं होतं मी तसं. आणि आज हट्टाने शाळेत पण गेला. नवीन शाळा आवडलेली दिसते. हो. हो सातपुते, तुम्ही इथे कसे? यांच्याच कामासाठी आलो होतो. अच्छा, पण तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांना कसं ओळखता? जयश्री मॅडम त्यांनी ओळख करून दिली होती. अच्छा. ते हो, मी ऑफिसला येऊन. ठीक आहे. चला येतो मी. हां, या. हो, चल. जावे बापू, या ना, बसा. ये ग. हा. ये. कशी आहेस ग? मला काय दाढ भरली आहे? मी एकदम मस्त आहे. पण वसुताई, काकी काका चिडलेत काय? म्हणजे मी असं तुम्हाला एकदम बोलून घेतलं ना, म्हणून. आई डोंट वरी. उलट मला इथे आलेलं बघून आईला बरंच वाटलंय. होय तर. पण मला एक गोष्ट कळत नाही, काकी सारखं रडतात कशाला? आणि काका तर कायम टेन्शन मध्येच असतात. तुम्हाला सांगू का वसुताई, तुम्ही लग्न करून सासरी गेल्यापासून ना हे घर नुसतं ओकमोकं झालंय आता. पण का? नाही म्हणजे लग्न सुरवताना तर आई बाबा किती खुश होते. मला तर वाटलं होतं की आता तरी ते माझी आणि बनीची काळजी करायचं थांबवतील आणि स्वतःला आणि एकमेकांना वेळ देतील. फिरायला जातील पार्कात. कसला काय? दादा पार्कात पण जात नाहीत आता. ती तुमची सासूबाई येऊन गेली ना,
तेव्हापासून ना काकीनं काय झालं काय माहिती. त्या ना अशा एक एकदम- मिनिट, आई येऊन गेल्या कधी? ये बाय, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही. असं काहीच. आणि ते वकील साहेब पण आले होते. अगं झाला की नाही तुमचा चहा अजून? कुंदा भजी चांगली कुरकुरीत झाली हा, पाहिजेत हं? आणि एखादी मिरची घाल, यांना आवडते. होय होय. वसू, काय ग, तुला काय झालं? तुला काय झालंय आई? तू आणि बाबा तुम्हाला दोघांना काय झालंय? कसलं टेन्शन आहे एवढं? काकी ते मशीन लावलं ना बाहेर, ते बघून येते. आता काय होतंय, पावसाचे दिवस नवसूताई, कपडे वाळत नाही हो. आणि मी पण विसरून गेले. थांबा, आले लगेच आल्या, येते. कुंदाने सगळं घेतलंय की आई नाही? काहीतरी विचारतीये. अगं, काही नाही, खरंच काही नाही. कसलं टेन्शन ग? काहीच नाही. ते तू आणि बनी आता इथे नाही आहात ना, तर अगदी उदास वाटतं ग. घर कसं खायला उठतं, करमत नाही आम्हाला. बनी होता तेव्हा कसं त्याच्या मागे मागे करण्यात वेळ जायचा ना ग. किती बरोबरचं बोलतेस ना तू. तुला शपथ आहे, मला खरं काय ते सांग. काहीतरी काय वेड्यासारखं सांगितलं ना. काहीच नाही झालं. का रडत असतेस? सांग ना. आता नाही रडणार. मग तर झालं खुश. मला तो डबा काढून देतेस का जरा? माझा हात दुखतो. बघतेस काय? दे ना.